यंत्रणेमध्ये करतात। ज्या ज्या विभागाची मदत लागेल त्या विभागाने पोलीस यंत्रणेला मदत करावं आणि हे रॅकेट मुळासकट उखडून काढावं याच्यासाठीच्या सूचना दिल्या। मुळातच नाशिकमध्ये असलेला मालती IVF सेंटर जे नाशिकला परमिशन मिळालं ते ठाण्यामध्ये सुरू केलं गेलं आणि त्याच्या थ्रू अशा पद्धतीचा हा सगळा अवैध धंदा या लोकांच्या माध्यमातून केला जात होता। त्याच्यामुळे आता ठाणे पोलिसांना सुद्धा या संदर्भातली माहिती देऊ याच्यामध्ये अजून कोणी कोणी सहभागी आहे, कारण की सुरुवातीला पहिल्यांदा येणारी जी महिला आहे ती परत तिची आयडेंटिटी चेंज करून हे सगळं करत होती। त्याच्यामुळे आधार कार्ड चेंज करणं, वेगवेगळ्या पद्धतीचं आधार कार्ड बनवणं, आयडेंटिटी चेंज करणं, त्याच्यानंतर तो प्रवास करणं आणि प्रवास केवळ बदलापूरचा नाही तर महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी इतर राज्यांमध्ये जात तो प्रवास करणं, त्याच्यामुळे हे फार मोठे रॅकेट याच्यामध्ये आहे। याचा पूर्णपणे तपास हा झालाच पाहिजे। पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या संपूर्ण तपास यंत्रणेमध्ये करतात। ज्या ज्या विभागाची मदत लागेल त्या विभागाने पोलीस यंत्रणेला मदत करावं आणि हे रॅकेट मुळासकट उखडून काढावं याच्यासाठीच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याच्यामध्ये IVF सेंटर हे जे आता होते ते सील करण्यात आलेले आहे। जसं नाशिकमध्ये असलेले IVF सेंटर ठाण्यामध्ये चालू होतं तर तशा पद्धतीच्या CS ना आम्ही सूचना दिलेल्या आहेत। आजपासून हे धाड सत्र सुरू होईल। याच्यामध्ये अधिकृत असलेले अनधिकृत असलेले सोनोग्राफी सेंटर्स असतील, आज PCPNDTचा डिपार्टमेंट सुद्धा आम्ही या ठिकाणी बोलवला, शिक्षण विभाग असेल, आरोग्य विभाग असेल, या सगळ्या विभागांची एकत्रित आढावा बैठक यासाठी घेतली होती की बदलापूर शहरामध्ये आजपासून ही सगळी कारवाई सुरू होईल। खरं तर ही इंजेक्शन देणं किंवा त्याच्यामध्ये औषध देणं ही सगळी प्रक्रिया आहे ती कुठल्याही पॅरामेडिकल स्टाफकडून झालेली नाही। त्याच्यामुळे डॉक्टर कोणीच त्याच्यामध्ये नाही आहेत। त्याच्या या ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या अतिशय गोपनीय पद्धतीने आणि विदाऊट पॅरामेडिकल स्टाफ यांच्या माध्यमातून झालेला आहे। त्याच्यामुळे ही लोक कोण आहेत ती पण शोधणं आता गरजेचं आहे। याच्यामध्ये डॉक्टरच आहेत असं अजिबात नाहीये, कारण की बोगस कागदपत्र वापरलेली आहेत। त्याच्यामुळे चुकीच्या कागदपत्रांचा वापर करून कोण अशा पद्धतीने करत असेल तर त्याच्या सुद्धा सूचना FDA ला आम्ही देणार आहोत आणि त्या पद्धतीने ही पूर्ण कारवाई होईल।